बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मराठी बालभारती इयत्ता 8वी. गोष्टीचं नाव आहे स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. लेखक सुनील चिंचोलकर. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारलं, स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणं हे शक्यतेच्या बाहेर आहे. असं घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवयच असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हा साधू करत असेल. शिष्यांनी हे सगळं स्वामीजींना सांगितलं. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितलं, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण मला विचारू शकता. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्ध-पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. ते पाहून त्या ग्रंथपालाने सांगितलं, हे मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारलं, स्वामीजी, एवढं लक्षात ठेवणं तुम्हाला कसं बरं शक्य होतं? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेलं उत्तर फारच तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितलं, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहतं, पाठ होऊन जातं. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरं शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणं, वाक्य वाचता येणं, वाक्य लिहिता येणं आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा 3 दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1-1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर? त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारलं, ते काय आहे? नावाडी म्हणाले, त्याला श्रीपादशिला असं म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत. पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोकच नाही. तो शिलाखंड हे देशाचे टोक आहे. त्या शिलाखंडावर आपण जावं. कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितलं, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितलं, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाही आहेत. मी निष्कांचन संन्यासी आहे. नावाडी म्हणाले, ते तुमचं तुम्ही बघा. आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, 1.5 फरलांग अंतर पोहत जायचं होतं. त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात.
एखादा मनुष्य जर जबड्यांमध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. लगेच त्या दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटलं, या माणसाला वाटेत काही संकट आलं तर, दम संपला तर. स्वामीजी त्या खडकावर, शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आलं की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले, रात्री एकटे, सोबतीला कुणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचं आणायचे, त्यांना हाका मारायचे. पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत, त्यांना काही ऐकू जात नाही आहे. त्या नावाड्यांना किती वाईट वाटलं असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटलं. पण त्यामुळेच स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. स्वामीजी म्हणतात, जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकटं असली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलते. स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्र तिथे राहिले. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचं चिंतन करत होते. डोळ्यांसमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत, आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आलं की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, ज्यांना जेवायला अन्न नाही. त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो? भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धादांत खोटे आहे. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले. या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. इंस्टाग्राम ID आहे बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या गोष्टीमध्ये. बाय बाय. धन्यवाद.